मकर संक्रांत म्हटलं की सर्वांच्याच घरी भोगीची भाजी बनते आणि ही भाजी खायला सर्वांनाच खूप जास्त आवडते. तर आज मी तुम्हाला अगदी सहज सोपी आणि एकदम चमचमीत अशी भोगीची भाजी, तेही कुठल्याच प्रकारचं मसाल्याचं वाटण न करता सहजपणे कशी बनवायची तर त्याची रेसिपी सांगणार. भोगीची भाजी खायला अगदी अप्रतिम चवीची लागते, त्यासोबत मस्त अशी बाजरीची भाकर. ऐकूनच तुम्हाला मस्त असं तोंडाला पाणी सुटलंच असेल तर चला मग पटकन अशा या रेसिपीला सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. संक्रांतीच्या वाणामध्ये जेवढ्याही प्रकारच्या भाज्या असतात त्या सर्व भाज्या आपण भोगीच्या भाजीमध्ये वापरू शकतो. त्याचबरोबर त्यापेक्षा जास्त भाज्या घेतल्या तरीही चालतात. तर इथे माझ्याकडे काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी वालाच्या शेंगा, गाजर, पेरू, वांगे, मटारच्या शेंगा म्हणजे त्याचे दाणे, त्याचबरोबर घट्याचे दाणे म्हणजेच घटे, बोरं, त्याचबरोबर इथं आपण थोडेसे शेंगदाणे आणि तीळसुद्धा घेतलेले आहेत. ह्या सर्व भाज्या आपल्याला भोगीच्या भाजीमध्ये वापरायच्या आहेत. तर इथे ह्या सर्व भाज्या छान अशा निवडून घ्यायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या, काही भाज्या कट करून घ्यायच्या आहेत. तर चला मग अगदी पटकन अशी याची फोडणी घालूयात. तर इथे एका कढईमध्ये मी तेल घेतले. तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतड करायला लागली की त्यामध्ये मी मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन म्हणजे छान खरपूस तळेपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजे आपली फोडणी अगदी छान झणझणीत अशी बनते. तर कांद्याला आपण इथं मस्त असं तळू देणार आहोत. त्यानंतर कांदा बऱ्यापैकी तळत आला की त्यामध्ये मी जिरं आणि लसूण याची पेस्ट खलबत्त्यामध्ये कुटून घालायचा. अगदी गावरान अशी पद्धत आहे ही, अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीची ही भोगीची भाजी अगदी अप्रतिम चवीची लागते. यासाठी कुठल्याच प्रकारचं मसाल्याचं वाटण करायचं नाही. अगदी साधी सोपी अशी भाजी आहे, म्हणजे आपण सर्वच जण अगदी पटकन असं बनवू शकतो. आता लसूण आणि जिऱ्याचं वाटण यामध्ये घातलं की ते सुद्धा छान असं परतून घ्यायचे. आता इथे गॅस मध्यम ठेवायचा. कांदा तर तळत आलेलाच आहे, पण आपल्याला त्यासोबत हा लसूणसुद्धा यामध्ये तळून घ्यायचा आहे. खूप जास्त गॅस जर तुम्ही फुल ठेवला तर कांदा तळत असल्यामुळे तो अजून पुढे जाऊन करपू शकतो. त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवरती तेल अगदी कडकडीत असं तापलेलं आहे आणि ह्या तेलामध्येच हा लसूण मस्त असा तळला जातो. आता हे दोन्ही छान असं तळल्या गेलं की आता मग यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि तिळाचा कूट घालायचा. आता शेंगदाणे आणि तिळाचा कूट घालत असताना हे शेंगदाणे आणि तीळ अजिबात भाजून घ्यायची नाही. कच्चे शेंगदाणे आणि तीळ आपण इथे घेणार आहोत. तर 2-2 चमचे शेंगदाणे घ्यायचे आणि तीळ घ्यायचे आणि त्याची मस्त असं मिक्सरमध्ये एकदा पूड तयार करून घ्यायची आणि ही पूड या भाजीसाठी वापरायची. अजिबात खूप जास्त टेन्शन नाही, अगदी पटकन अशी पूड तयार होते, म्हणजे भाजीचंसुद्धा काम नाही. आणि ही कच्चीच पूड जो मी ह्या भाजीमध्ये घालायची, अगदी छान अशी ही भाजी लागते. आता ही फोडणीमध्ये घालत असताना सुरुवातीला यासाठी घालायची की ही जी कूट असतो आपण इथं वापरत आहोत हा कच्चा असल्यामुळे या फोडणीमध्ये मस्त असं तळल्या जातो. याला एक खमंग अशी टेस्ट येते आणि त्याने भाजीची चव मस्त अशी वाढते. अगदी एखाद मिनिटभर मी ह्या फोडणीमध्ये मस्त असा तळून घेतला आहे आणि छान खरपूस तळला गेलेला आहे. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहोत. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट वापरायचा आहे आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा अगदी घरगुती जो काळा मसाला असतो तोच यामध्ये घालायचा. या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच मसाले किंवा मग टोमॅटोची प्युरी म्हणा असं काहीच या भाजीसाठी वापरायचे नाही. एवढेच मसाले ह्या भाजीसाठी अगदी परफेक्ट असे आहेत आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे आता ही छान चमचमीत अशी भाजी बनवायची आणि त्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे किंवा टोमॅटोची प्युरी घालायची असं अजिबात करायचं काम नाही. अगदी साधी सोपी अशी भाजी आहे आणि एवढं घालून ही भाजी मस्त अशी लागते. तर बघा हे सर्व मसाले यामध्ये घातले की एकदा हे परतून घ्यायचे. त्याचबरोबर आता हे मसाले करपू नये आणि आपण घातलेले जे मसाले आहे त्यामधून छान अशी तरी सुटावी. त्याचबरोबर या मसाल्यामध्ये कच्चापणा राहू नये त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे थोडंसं पाणी घालून याला छान तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये ह्या मसाल्यामधून भरपूर असं तेल असं सुटलेलं आहे. आपण यामध्ये तीळ आणि शेंगदाणे वापरलेले असल्यामुळे यामध्ये हे तेलवरती कसे घटक आहेत, बियाणे आहेत, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल असतं. हे छान असं परतून घेतलं की यामधला कच्चेपणा नाहीसा होतो आणि यामधून भरपूर असं तेल इथं सुटलेलं आहे. अगदी चमचमीत अशी आपला हा मसाला इथं तयार झाला आहे, तेही कुठल्याच प्रकारचं मसाल्याचं वाटण न करता. तर बघा मसाला तर आपला रेडी आहे. आता आपण यामध्ये ज्या भाज्या इथे घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या यामध्ये घालून घेणार आहोत. आपण या भाज्यांमध्ये पेरूसुद्धा घालतोय. पेरूमध्ये आंबटपणा असतो, त्यामुळे यामध्ये वरतून टोमॅटोची प्युरी म्हणा किंवा टोमॅटो या भाजीसाठी घालण्याची अजिबात गरज पडत नाही. अगदी याला एक आंबटपणासुद्धा या भाजीला इथे येऊन जातो. इथे या सर्व भाज्या या मसाल्यामध्ये घातला की गॅस अगदीच कमी ठेवायचा आहे आणि ह्या भाज्या ह्या तेलामध्ये एकदम मस्त अशा परतून घ्यायच्या.
ह्या भाज्यांना अगदी छान अशी चमक येते आहे मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर आणि त्याची चवसुद्धा खूप जास्त वाढते. जर तुम्हाला इथे ही भाजी रस्सा भाजी करायची नसून अगदी साधी सुक्की भाजी करायची असेल ना, तर तुम्ही इथे अगदी थोडंसं असं पाणी घालायचं किंवा पाणी नाही घातलं तरी झाकण ठेवून नुसतं वाफेवरती जरी शिजवलं तरी ही भाजी सुक्की भाजी म्हणून सुद्धा अगदी अप्रतिम अशी लागते. पण इथे ही भाजी मी रस्सा भाजी बनवत आहे, त्यामुळे माझ्या गरजेनुसार मी ते यामध्ये पाणी घालून घेत आहे. आता पाणी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यानंतर आपण हे सर्व एकदा छान असं एकत्रित करून घेत आहोत. यानंतर गॅस अगदी फुल ठेवायचा. फुल गॅसवरती आपण इथे ही भाजी 2 मिनिट फुल गॅसवरती छान खळखळ शिजवून घेत आहोत. कारण आपण यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत. ह्या भाज्यांचा अर्क ह्या रस्स्यामध्ये उतरतो आणि ह्या रस्स्याची चवसुद्धा छान अशी वाढते. त्यामुळे गॅस अगदी फुल ठेवायचा. फुल गॅसवरती छान 2 ते 3 मिनिट याला उकळी येऊ द्यायचं आहे आणि छान उकळून घ्यायची. त्यानंतरच इथे गॅस कमी करायचा. त्यानंतर झाकण ठेवायचे ह्या भांड्यावरती आणि 5 ते 6 मिनिट कमी गॅसवरती छान असं वाफवून घ्यायचं. अगदी झटपट तयार होणारी ही भाजी. तर बघा, भोगीची भाजी आता जर बनवायचीच असेल ना, तर आता हॉटेलमधून आणायची गरजच पडणार नाही. अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे. तुम्ही सर्वच जण घरच्या घरी ही भाजी बनवू शकता. यामध्ये अजिबात गरम मसालेसुद्धा घालायचं काम पडत नाही किंवा मसाल्याचं वाटणसुद्धा करायचं काम पडत नाही. अगदी सहजपणे 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी मस्त अशी तयार होते. तयार झालेल्या भाजीवरती मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता तुम्ही भाजी बघा, अगदी मस्त अशी झालेली आहे. तर अगदी साधी सोपी भोगीची भाजी आपण इथं बघितली. आता ह्या भोगीची भाजीसोबत अगदी खमंग अशी बाजरीची भाकर आपल्याला बनवायची आणि ही भाकर अगदी सहजपणे कशी बनवायची तर ते सुद्धा मी इथं सांगणार. तर ज्या गृहिणी अगदी नवीन अशा असतात आणि त्यांना भाकर बनवायला येत नाही, त्यांच्यासाठी आज मी बाजरीची भाकर अगदी सोप्या पद्धतीने सांगते. तर त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये बाजरीचं जे पीठ असतं ते गाळणीने मस्त असं गाळून घेतलंय. त्यामध्ये अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यामध्ये थोडीशी तीळसुद्धा घालायची. आता हे सर्व छान असं एकत्रित करायचं आणि त्यामध्ये आता हे पीठ ओलं करत असताना थंड पाण्याने ओलं न करता अगदी पाणी हे थोडंसं गरम करून घ्यायचं आणि कोमट पाण्याने हे पीठ ओलं करून घ्यायचं. याचा छान एक गोळा तयार होईल एवढंच पाण्यामध्ये घालायचं. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही. आणि अशा प्रकारे हाताने याला छान मळून मळून हे पीठ तयार करून घ्यायचं. याचा एक छान उंडा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत त्याला मस्त असं मळून घ्यायचं. असं मळून घेतलं ना की यामध्ये लवचिकपणा वाढतो. ही भाकर बनवत असताना अजिबात तुटत नाही आणि बनवायला सुद्धा अगदी सोपीशी जाते. त्यामुळे थंड पाण्याचा वापर न करता थोडंसं गरम पाणी जर घेतलं ना, तर भाकरीचं पीठ अगदी पटकन असं मळून येतं. तर बघा, एक छोटा साईजचा गोळा इथे मी घेतलेला आहे. त्यानंतर ताटामध्ये परत एकदा आपण जे पीठ चाळणीने छान असं गाळून घ्यायचं. अशा प्रकारे दोन्ही हातामध्ये याचा उंडा तयार करून घ्यायचा. त्यावरती थोडीशी तीळ घालायची आणि आता बघा, अशा प्रकारे मस्त अशी अगदी हलक्या हाताने तर भाकर अशी थापून घ्यायची. अगदी पातळ अशी भाकर मी थापून घेतलेली आहे. आता हिला मस्त असं भाजून घ्यायचे. माझी आई किंवा आजी ज्या प्रकारे भाकर बनवायचे ना, अगदी तसाच मी तर भाकर बनवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, असा प्रयत्न तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता आणि ह्या प्रयत्नांनीच अगदी परफेक्ट अशी भाकरी तर बनवू शकता. अगदी पातळ आणि खमंग अशी आपली भाकर मस्त अशी भाजून घ्यायची आहे. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भाकरसुद्धा इथे दाखवलेली आहे. म्हणजे ह्या भोगीला तुम्ही भोगीची भाजी आणि ही भाकर नक्कीच तयार करून घेऊ शकता. अगदी सहजपणे तयार होणारी ही भोगीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर भाकरीचा हा प्रयत्न तुम्हालाही आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर मग आहे ना, अगदी सहज बनणारी ही भोगीची भाजी, त्याचबरोबर बाजरीची भाकर, मस्तपैकी कांदा, त्यासोबत मस्त अशी आपली तिळाची चिक्की, हा संपूर्ण मेनू भोगीच्या दिवशी तुम्ही देवाला सुद्धा दाखवू शकता आणि हा भोगीचा भाजीचा जो मेनूचा आनंद आहे तो तुम्ही सुद्धा घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळून जातील.